दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। श्रीवास्तव जी यांचा बदलीचा प्रस्ताव आपण सादर करतो आहे। नाशिक शहरातील खड्डे, रस्त्यांची दुरावस्था आणि विविध विकास कामांसाठी होणाऱ्या खोदकामाच्या प्रश्नांवर महापालिकेची विशेष महासभा तब्बल 10 तास गाजली। सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक भूमिका मांडत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या चर्चेनंतर महापौरांनी रस्त्याच्या प्रश्नांवर महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता शहरातील रस्त्याचे ऑडिट होणार आहे। नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना या प्रश्नावर विशेष महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपली भूमिका मांडली। रस्त्यांवरील खड्डे, त्यामुळे होणारे अपघात, नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास, रस्त्यांच्या कामांचा दर्जा तसेच विविध यंत्रणांकडून होणारे खोदकाम यावर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। MNGL आणि स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था, खोदकामांनंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी आणि संबंधित यंत्रणांच्या कामकाजावर नियंत्रणाचा अभाव याबाबतही महासभेत जोरदार चर्चा झाली। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे। शहरात गॅस पाईपलाईनसह विविध कामांसाठी रस्ते खोदले जात आहेत, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला आहे। MNGLच्या कामकाजावर नियंत्रण कुणाचे असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर MNGLच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय महापौरांनी घेतला आहे। आज आपण बघितलं असेल, सुमारे 10 तास प्रत्येक लोकप्रतिनिधी अतिशय पोटतिडकीने त्यांच्या प्रभागात असलेल्या समस्यांविषयी बोलत होते। नाशिकमधले रस्ते, त्यांचे खड्डे, जिथे जिथे अपघात झालेले आहेत, आपल्याकडे जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांना खरं तर आर्थिक मदत ही सन्माननीय कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलेली होती शासनातर्फे। त्याचं वितरण आज आम्ही केलं, पण हे करत असताना आम्हाला आनंद होत नव्हता। ही गोष्ट अशी आहे की नाशिककरांची जी काही सेफ्टी आहे त्याचा खूप मोठा प्रश्न हा आज निर्माण झालेला आहे। सन्माननीय संवेदनशील आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी याची नोंद घेतली। उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, हे सगळे देखील तिथे कालच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि आपल्याला माहिती आहे की MNGLचा तो गलथान कारभार सुरू आहे, त्यावरती खरं तर ताशेरे ओढले गेले आणि आज ते जे मुजोर अधिकारी आहेत ते ह्या महासभेत आम्ही पाचारण केले होते आणि ते इथे उपस्थित होते। त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींचा जो प्रकोप होता तो आज आपल्याला सभागृहात दिसला आणि या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींनी पोटतिडकीने सांगितलं। परवाच आपण बघितलं असेल की मसरूळ या भागामध्ये MNGLची लाईन जी डेप्थमध्ये जाणं अपेक्षित होतं, एका कामानिमित्ताने ती लाईन फुटली आणि जवळजवळ आपल्याला नुकसान झालं नाही। एक झाड होतं ते तिथे जळालं, पण काही जरी तिथे असा परिस्थिती निर्माण झाली होती की जर अपघात झाला असता तर या MNGLच्या अधिकाऱ्यांना काहीही तोंड दाखवायला जागा नव्हती। त्यामुळे आपण आज महासभेमध्ये यांच्यावरती जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले। यांना 2 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे सप्टेंबर एंडपर्यंत आणि यात जर त्यांनी कामं पूर्ण नाही केली तर त्यांच्यावर FIR दाखल होईल। ह्या अधिकारी वर्गासाठी जे श्रीवास्तव म्हणून इथे इन्चार्ज होते नाशिक महानगरपालिकेच्या सर्व कामांसाठी, ते इथे उपस्थित होते गेल्या 10 तासापासून आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळे खरं तर ही परिस्थिती आपल्यावर उद्भवली आहे। त्यामुळे त्यांना आपण MNGLला सांगतोय की ह्या अशा नाकर्त्या अधिकाऱ्याचं इथे काही काम नाही। त्यांना आपण निर्देशित करतोय MNGLला की ह्या अधिकाऱ्याला तुम्ही काढून टाका नाशिक शहरातनं आणि आम्हाला योग्य परफॉर्मिंग अधिकारी द्या, कारण आपल्याकडे कुंभमेळा आहे आणि ह्या कुंभमेळ्यासाठी आपल्याला लवकरात लवकर हे कामं संपूर्ण प्रक्रिया करून रस्ते बंद करणं अपेक्षित आहे। पावसाळा देखील सुरू आहे। MNGLने खरं तर जेवढी परमिशन घेतली त्याच्यापेक्षा जास्त
इथे खड्डे खणलेले आहेत आणि आपण बघितलंय की त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं आहे की ते 100 कटिंगनी रस्ते कटिंग करायची आहे, डेप्थनी करायची आहे. याचं कोणतंही पालन या MNGLने केलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांनी सरळ JCB लावून खड्डे जिथे आपल्याला 1 फुटाच्या आत खरं तर खड्डे करणं अपेक्षित होते आणि त्यांनी सरळ JCB लावून 2-2, 2.5 फूट इथे खड्डे खणले आणि त्याला व्यवस्थित बुजवायची काही कारवाई केली नाही. खरं तर प्रशासनाची दिशाभूल करून MNGLने जवळजवळ 1500 किलोमीटरच्या लाईन्स आज नाशिक शहरामध्ये खोदून ठेवलेल्या आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याची भरपाई देखील केलेली नाही आहे. म्हणजे दाखवायचं थोडं आणि करायचं एवढं मोठं आणि ह्या गोष्टी ह्या प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून दिल्या आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी सांगितलं आहे आणि त्यानुसार त्यांचं ऑडिट खरं तर आपण इथे सांगितले प्रशासनाला करायला की नेमकं त्यांनी भरले किती आणि त्यांनी खणले किती आणि ह्यानुसार त्यांच्यावरती तिप्पट पेनल्टी आपण इथे जारी केली आहे. जवळजवळ 30 ते 35% खड्डे जे आहेत ते ऑलरेडी परवापर्यंत बुजवले गेले होते आणि आता युद्ध पातळीवरती प्रत्येकाला सांगितलेले आहे. 6 डिव्हिजनचे काही जे कंत्राटदार आहेत ते खूपच बिलो होते, त्यांनी परवापासून कामं सुरू केलेली आहेत. काही ठिकाणी टेंडर उघडून वर्क ऑर्डर्स देण्याची प्रतीक्षा होती, पण मला असं वाटतं की आता 6 विभागांमध्ये युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. आपण बघत असाल की गेल्या 10 तासापासून आपण जेव्हा इथे महासभा घेत होते सन्माननीय कुंभमेळा मंत्री ते रस्त्याची पाहणी करत आजही फील्डवर आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपले नेते आणि लोकप्रतिनिधी इतके सक्रिय आहेत आणि त्याच्यावरती एवढं काम करत आहे तर प्रशासन असो कॉन्ट्रॅक्टर्स असो त्यांना आपण शास्ती केलेलीच आहे. सायनेजेस लावले नाही आणि सेफ्टी नॉर्म्स पाळले नाही. त्यामुळे आपण प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी रस्ता ह्या विषयामध्ये व्यवस्थित काम केलं नाही, हलगर्जीपणाने काम केलं आहे, त्याला 1 लाख रुपये पर डे फाईन लावला आहे. मग ते ड्रेनेज असू द्या, पाणी पुरवठा असू द्या, नाहीतर जिंदालचं वॉटर वर्क्स असू द्या. महापौरांच्या या भूमिकेमुळे आता रस्त्यांच्या कामाचा दर्जा आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या ठेकेदारांची प्रत्यक्ष तपासणी होणार आहे. केवळ कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखविण्याऐवजी प्रत्यक्ष रस्त्याची अवस्था तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. तसेच यावेळी नगरसेवक प्रवीण जाधव यांनी मांडलेला अपघात विमाबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय महापौरी यांनी घेतलाय. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.